तर मित्रांनो 2025 संपलेला आहे. जर ओडीआयची जर टीम बनवायची म्हणली, प्लेइंग 11 बनवायची म्हणली 2025 मधील एकदम सगळे चांगले प्लेअर घेऊन, तर ते कशी बनती ते बघूयात. तर ओपनिंग करणारे मित्रांनो रोहित शर्मा एकदम डेफिनेटली एकदम जबरदस्त प्लेअर आहे. ओडीआयमध्ये आयसीसीआयला 1 नंबरला रँकिंगला आता सध्याच्या पॉईंटला. तर कॅप्टन सुद्धा तोच असणार आहे या टीमचा. 2 नंबरला मित्रांनो शुभमन गिल असणार आहे. थोडा आता फॉर्म मध्ये थोडा स्ट्रगल करतो, पण एकदम क्लासिकल प्लेअर आहे. तर शुभमन गिल 2 नंबरला असणार आहे मित्रांनो. 3 नंबरला मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे विराट कोहली शिवाय तिथं कोण नसणार आहे. ते विराट कोहली आता सध्या आयसीसी मध्ये 2 नंबरच्या रँकिंगला आहे. तर 3 नंबरला विराट कोहली असणार आहे. 4 नंबरला मित्रांनो डॅरी मिचेल असणार आहे. एक ऑलराऊंडर ऑप्शन आहे मित्रांनो न्यूझीलंड कडून. एकदम जबरदस्त प्लेअर आहे. ओडीआय मध्ये स्पिन सुद्धा चांगली खेळतो, पेस बॉलिंग सुद्धा चांगली खेळतो. तर 4 नंबरला डॅरी मिचेल असणार आहे. 5व्या नंबरला मित्रांनो तिथे केएल राहुल असणार आहे. विकेट किपिंग सुद्धा तोच करणार आहे. तर विकेट किपिंग मध्येच एकदम चांगलं काम करताना दिसलाय तुम्हाला केएल राहुल. तर मित्रांनो 5 नंबरला केएल राहुल असणार आहे. 6 नंबरला मित्रांनो रवींद्र जडेजा असणार आहे. इंडियाकडून एकदम चांगला ऑलराऊंडर आहे. स्पिन सुद्धा करू शकतो आणि बॅटिंग सुद्धा तुम्हाला फिनिशिंगचं सुद्धा काम करून देईल. तर 6 नंबरला रवींद्र जडेजा असणार आहे. 7व्या नंबरला मित्रांनो तिथं हार्दिक पांड्या असणार आहे. एक पेस बॉलर ऑलराऊंडर आहे तुमच्याकडे. एकदम फिनिशिंगचं काम आहे. एकदम हार्ड हिटिंग करणारा बॅट्समन तुम्हाला 7व्या नंबरला भेटणार आहे. तर हार्दिक पांड्या नक्कीच तिथं असणार आहे मित्रांनो 7व्या नंबरला. 8व्या नंबरला मित्रांनो तिथं राशिद खान असणार आहे. अफगाणिस्तानकडून हा येणारा प्लेअर एकदम जबरदस्त प्लेअर आहे मित्रांनो. एकदम स्पिन सुद्धा करू शकतो, बॅटिंग सुद्धा देणार आहे तुम्हाला. तर या टीमची बॅटिंग बघा 8व्या नंबर पर्यंत तिथं डेप्थ असणार आहे. तर 9व्या नंबरला मित्रांनो तिथं मिचेल स्टार्क असणार आहे मित्रांनो. ऑस्ट्रेलियाकडून हा जबरदस्त बॉलर आहे. तर मिचेल स्टार्क तिथं असणार आहे. 9व्या नंबरला मित्रांनो तिथं जॉश हेझलवूड असणार आहे मित्रांनो. आणि 11व्या नंबरला तिथं जसप्रीत बुमराह असेल. तर कशी वाटली टीम? एकदम जबरदस्त टीम आहे मित्रांनो. बॉलिंग लाईनअप बघा या टीमचा. तुमच्याकडे मिचेल स्टार्क आहे, देन हेझलवूड, देन बुमराह. काय एकदम जबरदस्त पेस बॉलिंग आहे मित्रांनो. स्पिन ऑप्शन मध्ये तर राशिद खान अवेलेबल आहे. तिथे तुम्हाला रवींद्र जडेजा भेटतो मित्रांनो. अजून ऑप्शन मध्ये बघा मित्रांनो 2 पेस ऑलराऊंडर भेटतात. तर डॅरे मिचेल सुद्धा आहे तिथं, हार्दिक पांड्या सुद्धा आहे. तर डेफिनेटली एकदम जबरदस्त टीम आहे मित्रांनो. जर 15 मॅचच्या जर स्क्वॉड मध्ये तुम्हाला नक्कीच तिथं श्रेयस अय्यरला ठेवता येईल मित्रांनो. कुलदीप यादव असेल मित्रांनो. कॅमरॉन ग्रीन आणि जोफ्रा आर्चरला सुद्धा तुम्हाला तिथं ठेवता येईल. तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ही टीम कशी वाटते आणि तुम्हाला वाटते की ही टीम अजून चांगली होऊ शकते. नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा.